नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकूणच हवामानामध्ये आता काही बदल होण्याची अपेक्षा आहे आणि ते म्हणजे बंगालच्या उपसागराकडून एकापाठी एक कमी दाबाची शृंखला तयार होईल. कारण आता जून महिना संपलेला आहे. जुलैची 10 तारीख उजाडलेली आहे आणि जसं आपण जुलैच्या शेवटाकडे जाऊ तसं बंगालच्या उपसागरामधून एकापाठी एक कमी दाब यायला सुरुवात होईल आणि या कमी दाबांमुळे महाराष्ट्रासहित भारताच्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे जरी एल निनोचं वर्ष असलं तरी ज्या पद्धतीने कोकण किनारपट्टीला पाऊस झाला आहे त्याच पद्धतीचा कमी वेळेत जास्त पाऊस भारतातील काही राज्यांमध्ये होताना दिसणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होईल, परंतु त्यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल. देशात मान्सून पोहोचलेला आहे, मात्र पावसाचं प्रमाण काही दिवसासाठी म्हणजे साधारण 4-5 दिवसासाठी कमी होण्याची शक्यता आहे आणि मान्सूनचा आस हा अतिउत्तरेला सरकण्याची देखील शक्यता आहे. असं झाल्यानंतर तयार होणारे बंगालच्या उपसागरातील कमी दाब हे थोडे उत्तरेकडून जाण्याची सुरुवातीला शक्यता आहे आणि त्याच दरम्यान भारतामध्ये मान्सूनची पश्चिमी शाखा ही वीक होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे 4-5 दिवस आपल्याला थोडी पावसाची विश्रांती बघायला मिळू शकते देशामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा पावसाळी प्रभाव निर्माण होईल. माऊलीच्या आणि तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान देहू आळंदीमधून झालेलं आहे आणि आता एक लक्षात घ्या, अनेक दिंड्या केवळ पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत, परंतु 25 तारखेपर्यंतचा हा प्रवास आहे. या प्रवासात शेवटी थोडं पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्या दरम्यान आपण आणखी बारकाईने दिंडी मार्गावरचा पाऊस सांगणार आहोत. परंतु आता 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत फार दिंडी मार्गामध्ये पावसाचं प्रमाण राहणार नाही. हलका शिडकावा एखाद दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाणवेल, हलक्या सरी बघायला मिळू शकतात, परंतु दिंडी मार्गामध्ये या 14-15 तारखेपर्यंत आता कुठलाही अडथळा नसल्यामुळे अतिशय सुरक्षित पद्धतीने प्रवास करता येणार आहे. फक्त 15 तारखेनंतर पुढे पावसाचं प्रमाण हळूहळू वाढू लागेल, तेव्हा मात्र थोडं दिंडी नियोजनात अडथळे येऊ शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मान्सूनच्या या मॅप संदर्भात जोपर्यंत परतीचा पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत आपल्याला पुन्हा याच्याविषयी बोलण्याची गरज नाही. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये, कारण कालचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर त्यांच्यासाठी आपण आज 9 तारखेला काल मान्सूनने संपूर्ण देश व्यापलेला आहे आणि आता परतीच्या पावसापर्यंत आपल्याला याविषयी फार चर्चा करण्याची गरज नाही. परंतु जेव्हा मान्सून संपूर्ण देश व्यापला जातो तेव्हा पावसाचं प्रमाण देशभर वाढतं आणि त्यामुळे सरासरी पावसाचं प्रमाण वाढण्याकरता देखील मदत होते. या ठिकाणी 9 तारखेच्या आकडेवारीनुसार 14% पाऊस कालपर्यंत देशामध्ये नोंदला गेला आहे, म्हणजे एकूण 86% पाऊस आजपर्यंत पडलेला आहे. जशी ही, कारण हा रनिंग आकडेवारी आहे, पावसाने विश्रांती घेतल्यास ही टक्केवारी घसरू शकते. मात्र जसंही पुन्हा एखादी सिस्टम विकसित होईल, भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये पाऊस झाला तरी त्याचा परिणाम या टक्केवारीवर होणार आहे. अपेक्षेपेक्षा अतिशय समाधानकारक अशा प्रकारची सध्याची टक्केवारी आहे. कारण जूनमध्ये ज्या ठिकाणी आपण 40% डेफिसिट बघितलेलं होतं त्या ठिकाणी आज आपण केवळ 14% डेफिसिटमध्ये आहोत. महाराष्ट्रातील पाऊस आता कमी होणार आहे. 11 तारखेपासून तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस दाखवण्यात आलेला नाही. तीच परिस्थिती 12 तारखेला देखील आहे. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. 14 तारखेला देखील कुठेही पावसाची शक्यता महाराष्ट्रात व्यक्त केलेली नाही आणि भारतातील पाऊस देखील बऱ्यापैकी उघडतोय. तीच परिस्थिती 15 तारखेपर्यंत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हा संपूर्ण एल निनोचा प्रभाव आहे आणि आपल्याला असं वाटतं की कोकण किनारपट्टीला अतिवृष्टी झाली, मग एल निनोचा काय प्रभाव पडला? हा एल निनोचाच प्रभाव आहे. एल निनोचं वैशिष्ट्य आहे की काही विभागात अतिवृष्टी तर काही विभागात दुष्काळ
ही परिस्थिती आहे. आता काही ठिकाणी आपण पेरण्याही झालेल्या नाहीत मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये. मग या ठिकाणी आपण दुष्काळ बघतो. मात्र आपण बघतो की महाराष्ट्रात तुलनेत कालपर्यंत पावसाचं प्रमाण अतिशय चांगलं होतं, परंतु आता या पावसाच्या प्रमाणात घट होणं सुरू होणार आहे आणि एकूणच भारतातील पावसाचं प्रमाण देखील बदलेल. महाराष्ट्राच्या परिस्थिती बदलण्याकरता जो आठवडा 8 जुलैपर्यंतचा होता, म्हणजे अगदी 1 जुलैपासून 8 जुलैपर्यंत हा जो पहिला आठवडा होता, हा आपल्याला परिवर्तनशील ठरला, सगळ्यात महत्त्वाचा ठरला. कारण त्याने महाराष्ट्राची आकडेवारी ही मायनसमधून प्लसमध्ये आणलेली आहे. मात्र ही रनिंग आकडेवारी आहे. जसे आता उघडीप सुरू होईल तशी या आकडेवारीत घट व्हायला सुरुवात होईल. 8 तारखेला जी आकडेवारी 106% होती, ती 9 तारखेला 105% आली. म्हणजे घट पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र किंवा पूर्व विदर्भ या भागांमध्ये जो पावसाची घट आहे ती अजून अपेक्षेप्रमाणे भरून निघालेली नाही आहे. मात्र एक लक्षात घ्या, जसं आपण पहिला आठवडा हा जुलैचा पावसाळी बघितला, तसा शेवटचा आठवडा देखील पावसाळी बघणार आहोत. आणि संपूर्ण जुलैची टक्केवारी हा शेवटचा आठवडा हा जूनसहित कव्हर करून देणार आहे, हे लक्षात ठेवा. 10 तारखेला मध्य भारतावर पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होते का, हे या मॉडेलनुसार बघावं लागणार आहे. कारण एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्या दिशेने पुन्हा एकदा वारे प्रवाहित होतात का, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. कारण बदललेल्या अंदाजानुसार विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज देण्यात आला आहे आणि थोडं कोकण किनारपट्टीला दक्षिणेला पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे 11 तारखेला. 12 तारखेला देखील महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल, मात्र विदर्भात काही प्रमाणात पाऊस राहू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे. 13 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आहेत. भारतातही पावसाचं प्रमाण कमी होईल. 14 तारखेला देखील महाराष्ट्रासहित भारतातील पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे. परंतु नवीन कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी विकसित होत आहे पश्चिम बंगाल ओरिसाच्या दरम्यान, आणि ते किती प्रभावी ठरतं यावर पुढचं पावसाचं प्रमाण अवलंबून असणार आहे. न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन नुसार GFS मॉडेलने तरी 15 तारखेपर्यंत फारशी पावसाळी परिस्थिती दाखवली नसली तरी या ठिकाणी असलेले चक्राकार स्थिती किंवा कमी दाब हा किती प्रभावी ठरतो यावर पुढचं पाऊसमान अवलंबून असणार आहे. 16 तारखेपासून वातावरणात बदल अपेक्षित आहे, त्यामुळे थोडं कोकण किनारपट्टीला परत पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. मात्र GFS मॉडेलने हे वातावरण फार प्रभावी बनेल असं दाखवण्यात आलेलं नाही. आपण या ठिकाणी 18 तारखेला देखील बघतो की नव्याने एक सिस्टम पुन्हा विकसित होते, पुन्हा तिचा प्रभाव पूर्व भारतावर वाढतोय आणि या दिशेने पुन्हा वारे खेचले जात आहेत. त्यामुळे वातावरण 17-18 तारखेला पुन्हा बदलणं अपेक्षित आहे. ही सिस्टम पुन्हा एकदा प्रभावी होऊन भारतावर सरकण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा वाऱ्यांचा प्रभाव अरबी समुद्रातून ओढला जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती 17, 18, 19 तयार होऊ शकते का, यावर बारकाईने लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ECMWF मॉडेलचा अंदाज हा महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच मॉडेलनुसार महाराष्ट्रात मान्सूनच्या कालावधीमध्ये पाऊस पडतो. GFS मॉडेलचा फारसा अंदाज जुळत नाही, त्यामुळे हा अंदाज आपल्याला महत्त्वाचा आहे. आता या ठिकाणी आपण बघतो की विदर्भामध्ये पावसाची शक्यता आजपासून वाढलेली आहे, किंवा पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो. कोकण किनारपट्टीला देखील अजून पावसाची शक्यता कायम आहे. एखाद दुसरी सर, म्हणजे फार मोठा पाऊस नाही, परंतु एखाद दुसरी सर येऊ शकते. बाकी ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण राहू शकतं. अजून थोडं नंदुरबारमध्ये सुद्धा किरकोळ पावसाची शक्यता काही भागात दाखवलेली आहे. 12 तारखेला मात्र आपल्याला पूर्णपणे पाऊस उघडलेला दिसतोय, पण कोकण किनारपट्टीत एखाद दुसरी सर होईल एवढा अजून वातावरणाचा भाग घाटमाथ्यावर दाखवण्यात आलाय. 13 तारखेला उघडीप आहे. 14 तारखेला तशी उघडीपच आहे, परंतु थोडं वातावरण कोकणात बदलायला सुरुवात होईल. ECMWF मॉडेलच्या अंदाजावर आपण जास्त विश्वास ठेवतो. या मॉडेलने कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा पावसाचा जोर
15 तारखेपासून वाढेल असा अंदाज दिलेला आहे. शिवाय उत्तर महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, अगदी पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा स्थानिक वातावरणाची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे हा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि हे स्थानिक वातावरण किरकोळ समजू नका. काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. आपण 16 तारखेला बघतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कोकणात पाऊस वाढतोय आणि आपला ECMW मॉडेलवर अधिक विश्वास आहे. त्याला पॅरलल असलेली ही जी जागा आहे मराठवाड्याची आणि मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राची, या ठिकाणी सुद्धा पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात वाढणार आहे. विदर्भात थोडा पाऊस कमी असू शकतो. 17 तारखेला देखील आपण कोकणामध्ये पुन्हा जोरदार पावसाची बॅटिंग बघणार आहोत. आणि त्याच दरम्यान आपल्याला मराठवाड्यात देखील स्थानिक वातावरण अतिशय चांगलं असणार आहे. अगदी पिकांना जीवदान देणारं, अगदी काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस असं वातावरण असणार आहे. त्यामुळे पावसाचं वातावरण बनतं आहे हे लक्षात घ्या. जुलैमध्ये कडकडीत खंड नाही आहे. 18 तारखेला नवीन वादळी प्रणाली विदर्भावर परिणाम करणार आहे आणि त्यामध्ये या काही जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये गडचिरोली आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी स्थानिक वातावरण आहे. उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे. कोकणात देखील हलक्या ते मध्यम सरी आहेत, फार जोरदार पाऊस नाही. 19 तारखेला देखील पूर्व विदर्भात वातावरण काही जिल्ह्यांमध्ये वाढणार आहे. कोकणात पाऊस असणारे स्थानिक वातावरणाची शक्यता थोडी हलकी आहे 20-21 तारखेनंतर. आणि तो अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आपल्याला 20 तारखेला देखील तो बदल जाणवतोय आणि आपल्याला या काही जिल्ह्यांमध्ये सध्याच्या अंदाजानुसार, मग यामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अगदी गोंदिया, दक्षिण भंडारा यामध्ये पावसाचं प्रमाण मेघगर्जनेसह विजांच्या अटकासह जोरदार वाढणार आहे. अमरावतीच्या, अकोल्याच्या उत्तरेला देखील पाऊस असणार आहे. नंदुरबारमध्ये आता ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि कोकण किनारपट्टीमध्ये देखील स्थानिक वातावरण आहे. एक पहिली वादळी प्रणाली जिची आपण बारकाईने वाट बघतो अक्षरशः, जी महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. जे कोकणामध्ये झालं तेच शेवटच्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भात होण्याची शक्यता आहे. हे वाक्य लिहून ठेवा. फक्त या सिस्टमने साथ दिली पाहिजे. आपण 21 तारखेला एक मोठा पावसाचं वातावरण विदर्भातून सुरू होताना बघतो. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अकोला, अमरावतीपर्यंत जोरदार पावसाची सुरुवात असणार आहे. आणि हा कमीदाब जसा येईल तसं या ठिकाणी वारे खेचले जातील आणि कोकणातला पाऊस देखील आज जरी वाढलेला दिसत नसेल तरी तो पुढे वाढणार आहे. 22 तारखेला आपल्याला अतिवृष्टीचा प्रभाव हा विदर्भाच्या बऱ्याच भागात दिसणार आहे. यामध्ये विदर्भाचे सगळेच जिल्हे आहेत. मग यामध्ये आपण अकोला आहे, अमरावती आहे, बुलढाणा आहे, वाशिम, हिंगोली आहे, नांदेड आहे. त्याचबरोबर आपण बघतो यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये अतिवृष्टी आहे. तर या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हा प्रभाव दिसणार आहे. कोकण किनारपट्टीला मात्र पावसाचा प्रभाव मध्यम स्वरूपाचा असणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याने पूर्ण हवामानाचा अंदाज दिला तेव्हा अतिवृष्टी सांगितलेली आहे आणि ती अतिवृष्टी आता या ठिकाणी सुरू होईल 23 तारखेपासून. त्यामुळे पुन्हा एकदा 200 मिलीमीटर पाऊस आपल्याला चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बघायला मिळणार आहे. संपूर्ण पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत हा प्रभाव असणार आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव येणार आहे. त्यामुळे मी सांगितलेलंच यापूर्वी व्हिडिओमध्ये 20-21 तारखेनंतरची परिस्थिती आपल्यासाठी पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे. आणि जी कोकणामध्ये निर्णायक ठरली, नद्यांना पूर आले,
तलाव 50% पुढे भरले, काही 100% भरलेले आहेत. तर आता तीच परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात होणार आहे, पुन्हा पूर परिस्थितीची. मी ज्या दिवसाची वाट बघतोय, जो पाऊस मला हवा आहे महाराष्ट्रासाठी आणि जी महाराष्ट्राची दुष्काळाची चिंता मिटवणार आहे, तो पाऊस आपल्याला शेवटच्या जुलैच्या आठवड्यात होणं मला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये. आपल्याला यावर्षी पिकं किती आली हा भाग फार महत्त्वाचा नाही. आपल्याला हे वर्ष दुष्काळी आहे हे लक्षात ठेवून चला. सगळे मॉडेल आपल्याला दूरवरचे दुष्काळ दाखवत आहेत, परंतु मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आपल्याला सरासरीच्या जवळपासचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे अंदाज बदलतील, हे अंदाज पुढचे आहेत. यामध्ये कधी तो वरती सरकलेला दिसेल, कधी दक्षिणला सरकलेला दिसेल, कधी दिसणार नाही, मॉडेलचा एरर आहे असं आपल्याला वाटेल, काहीही होऊ शकतं. परंतु एक लक्षात घ्या, शेवटचा आठवडा पावसाळी आहे. तुफान पाऊस आपल्याला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बघायला मिळणार आणि ही सुरुवात आहे. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस नाही, दुष्काळी परिस्थिती आहे असं आपल्याला सांगितलं जात असलं, याचा अंदाज आपण आपल्या ब्लॉग चॅनलवरून उद्या देणार आहोत की पुढे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते. तो अंदाज आहे, परंतु आशादायी आहे. सर्वांनी अंदाज सातत्याने बघत चला, भीती बाळगू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बघतो 15 तारखेपर्यंत साधारणपणे पावसाची विश्रांती आहे. त्यानंतर मात्र वातावरण बदलत जाईल. त्यामध्ये आपण बघतो, समजा आपण 16 तारखेला थोडं पुढे सरकलो तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण वाढताना बघायला मिळते. 17 असेल, 18 असेल, 19. कसं भारतामध्ये वातावरण बदलतं ते आपण बघा. प्रत्येक दिवस आपल्याला वातावरण बदलताना दिसतंय आणि 22, 23, 24 तारीख तर आपल्यासाठी तारणहार आहे, ही लक्षात ठेवा. आणि भारतामधला पाऊस देखील वाढतोय. मात्र यामध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस होण्याचे धोके अधिक आहेत. आपण झटपट अंदाज बघणार आहोत, कारण सध्या 10 तारखेपर्यंत किंवा 14-15 तारखेपर्यंत फार पाऊस नाही आहे. त्यामुळं तो अंदाज फार बारकाईने बघायची गरज नाही. 15पर्यंत वातावरण पुन्हा बदलेल. पुन्हा एकदा स्थानिक वातावरण, कोकणातील पाऊस सुरू होईल. त्यामुळे आपल्याला 15 तारीख ही परिवर्तनाची आहे. 16 तारखेपासून कोकणातला पाऊस चांगला वाढेल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता 16 तारखेला आहेच. मी कालही 17-18 तारीख मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठी वरदान सांगितलेले आहे. कोकणातही पावसाचं प्रमाण सातत्य ठेवून राहील. त्यामुळे पुन्हा एकदा नद्या प्रवाहित होतील. धरण क्षेत्रामध्ये